काय म्हणतात महाराज या अभंगात? भावतोची देव, भावतोची देव, ये अर्थी संदेह धरू नका. भावची कारण, या परते साधन आन नाही. भावे भक्ती बळे, भावे देव मिळे, निज भावे सोहळे स्वानंदाचे. भावतोची देव, ये अर्थी संदेह धरू नका. एका जनार्दनी भावाच्या आवडी, मनोरथ कोडी पुरवितो. भावतोची देव, ये अर्थी संदेह धरू नका. 4 चरणाचा भावाचं महत्व सांगणारा एकनाथ महाराजांचा अभंग. एकनाथ महाराजांनी काय केलंय तर या अभंगाच्या सुरुवातीच्याच अर्ध्या चरणात सांगितलेलं आहे, भावतोची देव, ये अर्थी संदेह धरू नका. की बाबा रे, हे मानवा, हे माणसा, हे मनुष्या, या जगात जर तुला देव पाहायचा असेल तर त्या देवाचं अस्तित्व हे भावातच आहे. इतर कुठल्याही गोष्टीत त्या देवाचं अस्तित्व नाहीये. तुला काय बघायचंय तर देव बघायचंय. देव कुठं बघशील तर फक्त भावात बघ. भावतोची देव. एकच शब्द, एकच ओळ 2-2दा नाथांनी हायलाइट करून सांगितली. आजकाल थोडं इंग्रजी बोलावं लागतं, नाहीतर कळत नाही लोकांना. मराठीचा तर निव्वळ संस्कारच राहिलेला नाहीये. आपण पूर्ण इंग्रजाळलेलो आहोत. आपण काय केलेलं आहे? पाश्चिमात्य लोकांचं अंधानुकरण केलेलं आहे प्रत्येक बाबतीत, अगदी प्रत्येक बाबतीत. आपले सणवार उत्सव, आपण 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा करतो सज्जनो. ख्रिसमस, जे की आपल्या हिंदू धर्मात काही आवश्यकता नाहीये हा सण साजरा करण्याची. कुठला तरी सॅन्टा क्लॉज तुम्हाला माहित असेल मे बी. मला असं वाटतं की आपल्याला आज, म्हणजे आपल्या हिंदू लोकांना आज कुठल्या सांटाची नाही तर एखाद्या संताची गरज आहे. एखाद्या संताची गरज आहे. संताची नव्हे तर एखाद्या विचारवंताची गरज आहे. त्यामुळे आपण सांताचा नाद सोडावा आणि संताच्या नादी लागावं, तर कुठेतरी आपली आत्मोन्नती, आपला स्वतःचा विकास आहे. त्याच्यामुळे कमीत कमी आपण पाश्चिमात्यांचं अंधानुकरण नाही केलं तर बरं होईल असं मला वाटतं. पाश्चिमात्य संस्कृतीकडं आपला समाज, आपला भारत देश हा झुकतोय, हा ओढला जातोय आणि त्याच्यापासून आपलं मन वळलं जावं, त्याच्यापासून आपण तिकडे ओढले जाऊ नयेत. आपल्या भारताची जी एक गौरवशाली परंपरा आहे, अध्यात्माची असू, संस्कृतीची असू, राष्ट्रभक्तीची असू, त्या परंपरेकडे आपलं मन वळलं जावं यासाठी या महोत्सवाची सुरुवात झालेली आहे. 31 डिसेंबर जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्ष साजरं करण्याचं जे स्तोम जिकडं तिकडं माजलेलं असतं आणि त्यात काय काय असतं हे पहिल्या दिवशी इंदुरीकर महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यांच्या इतकं चांगलं मला सांगता येणार नाही. जुन्या वर्षाचा निरोप आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण कशी करतो हे ज्याचं त्याला चांगलं माहिती आहे. त्यामुळं काय करा की भावातच देव आहे. त्यामुळे देवाला जर प्राप्त करायचं असेल तर त्या देवावर भाव ठेवा, त्या देवावर भाव ठेवा. भावतोची देव. एकच गोष्ट 2-2दा हायलाइट करून सांगितली, ठासून सांगितली नाथबाबांनी. काय कारण असेल याचं? एकदा सांगून कळत नव्हतं का शब्द कमी पडले होते नाथबाबांना अभंग लिहायला? अशातला काही प्रकार नव्हता. एकतर नाथबाबा पैठणचे, पैठण म्हणजे आपल्या इथं मराठवाड्यात औरंगाबाद जिल्हा. नाथबाबांना ह्या गोष्टीची चांगली कल्पना होती की भारतातल्या माणसाला एकदा सांगून चांगली गोष्ट कळत नाही. त्यातले त्यात ती जर देवाच्या संबंधाने असेल, कीर्तनाच्या संबंधाने असेल, चांगल्या एखाद्या गोष्टी संबंधाने असेल तर कळतच नाही. कारण नाथ महाराज महाराष्ट्रातले, त्यांना इथल्या माणसांच्या खोडी सवयी चांगल्या माहित होत्या. आता बघा ना, भाऊनी आमच्या एवढा प्रचार केलाय, सतत पब्लिसिटी चालू आहे, जाहिरात चालू आहे, सगळीकडे लाईव्ह टेलिकास्ट आहे. मंडपात पाहिजे तेवढी गर्दी नाही. हीच गर्दी 31 डिसेंबरला एखादी नटी आली असती, एखादा नट आला असता, जाऊ द्या लांबचं. मागच्या वर्षी आपल्या इथं मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर आले होते नाम फाउंडेशन सामूहिक विवाह सोहळ्याला. मंडपाच्या कनाती सोडावं लागल्या की नाही आपल्याला? कनाती एवढे लोक आले. आता त्याच्यात आणि आपल्यात काही फारसा फरक आहे? आपल्या माणसासारखे माणसं आहेत ते सुद्धा. पण लोकांना चांगल्या गोष्टीला बोलवावं लागतं, 100 वेळेला बोलवावं लागतं. एकदा सांगून चालत नाही. चला बाबा कीर्तनाला, चला बाबा कीर्तनाला. मग त्याच्या 100 कारण शोधणार लोक. थंडीचे,
आज काय तो बंदच आहे, काही झालं तर. अरे काही होणार नाही, चांगल्या कार्याला चाललास तू. पण लोकांना चांगल्या कार्याला याला 10 वेळेला प्रवृत्त करावं लागतं. स्वतःहून उत्स्फूर्तपणे लोक कधीही येणार नाहीत. तसं एखादी चांगली गोष्ट ही एकदा सांगून लोकाला कळत नाही, 10 वेळेला सांगावं लागतं. कीर्तन महोत्सवाला या, कीर्तन महोत्सवाला या, कीर्तन महोत्सवाला या. ते शेवटच्या दिवशी महाप्रसाद भंडारा असू द्या, महाप्रसाद नाही तर भंडारा असू द्या. ह्यो त्याला सांगतो, तो त्याला सांगतो, तो त्याला सांगतो. 100 लोकांना अशीच न्यूज कळते आणि ते हजर होतात मंडपात. कशाला? गिळायला. तेवढ्या बाबतीत मात्र प्रसाद घ्यायला चालू ना. 10 दिवस आला ऐकायला नाही आला, प्रसाद रूपी चिंतन श्रवण करायला आले नाहीये. कशाला? प्रसादाला. असो, तो विषय आपला नाही. नाथबाबांनी एकच गोष्ट 2-2दा जाणीवपूर्वक सांगितलेली आहे. भावतोची देव, भावतोची देव, ये अर्थी संदेह धरू नका. की बाबा रे, भावातच देवाचं अस्तित्व आहे. या बाबतीत तू कुठलाही संदेह धरू नकोस. संदेह म्हणजे शंका, संदेह म्हणजे शंका. या बाबतीत तू कुठलीच शंका मनात आणू नकोस. दुसऱ्या चरणात नाथबाबा म्हणतात, भावची कारण या परते साधन आन नाही. तुला जर त्या देवापर्यंत जायचं असेल तर तुला केवळ आणि केवळ भाव एवढं एकच साधन आहे. इतर अन्य कुठलंही साधन तुझ्या समोर नाही. या परते साधन आन नाही. आन लहान न बर का, नळाचं न. आजकाल लोकांना नळाचं बाणाचं समजूनच सांगावं लागतं. अक्कलच नाही लोकांना. कुठेही न लिहितील, कुठेही ण लिहितील, काही नाही. भोजन, वाह ण. अरे मोठं न नको लिहू तिथं. पहिलीच शिकवलं होतं हे आम्हाला, न आणि न. आजकाल काही राहिलंच नाही शुद्ध लेखनाचं. एकाक्षरी शब्द कधीही दीर्घ लिहावा हे मी मराठीत शिकलेलो आहे. तू लिहिताना दुसरा उकार दे त्याला. हमखास इक तू ही निरंकार लिहिताना पहिलंच तू लिहिलेलं असतं लोकांनी. कुठं कुणाला सुधारावं कीर्तनकारांनी तरी. प्रत्येकच बाबतीत बिघडत चाललेत लोक. शुद्ध लेखनात बिघडलेत, वागण्या बोलण्यात बिघडले, इतिहास खराब करण्यात बिघडले. कसं बोलाव तरी कशावर नेमकं. अवघड परिस्थिती आहे सगळी. असो, आन म्हणजे दुसरे. या परते साधन आन नाही. की हे बाबा, भाव हे एकमेव साधन तुझ्याकडे आहे. जर तुला ईश्वरापर्यंत जायचं असेल, दुसरं कोणतंही साधन तुझ्या जवळ नाहीये. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, भावे भक्ती बळे, भावे देव मिळे. भावे भक्ती बळे, भावे देव मिळे. निज भावे सोहळे स्वानंदाचे. की हे मानवा, या भक्तीच्या बळावर, या भावाच्या बळावरच तुला तो देव मिळेल. आणि जेव्हा तुला तो देव मिळेल त्यावेळेला तो सोहळा, तो आनंद हा काही वेगळा असेल. शब्दात वर्णन करण्यासारखा तो आनंद असणार नाही. आणि टीकेच्या आणि अखेरच्या चरणात नाथबाबा असं म्हणतात, एका जनार्दनी भावाच्या आवडी मनोरथ कोडी पुरवितो. जर तू त्या भगवंतावर भाव ठेवलास तर त्या भावासाठी तो भगवंत तुझ्या मनातली सगळी मनोरथ, सगळ्या गोष्टी या पूर्ण करतो. हा भावाचं महत्व वर्णन करणारा 4 चरणांचा नाथबाबांचा अभंग. आता आपल्या समोर प्रश्न पडेल की एवढा 4 चरणांचा अभंग लिहिण्यासाठी किंवा सांगण्यासाठीच नाथबाबांनी या अभंगाची रचना केली आहे का, या 4 ओळी सांगण्यासाठी? तर तसं अजिबात नाहीये. हा मी तुम्हाला या अभंगाचा वरवरचा अर्थ सांगितला. भाव, या अभंगातला आपला महत्वाचा शब्द काय? भाव. काय म्हणतात नाथबाबा? भावतोची देव, भावतोची देव, ये अर्थी संदेह धरू नको. हे मानवा, भावातच देवाचं अस्तित्व दडलेलं आहे बाबा. आता तुम्ही म्हणाल भाव म्हणजे काय? कालच्या कीर्तनात ओझरती व्याख्या भावाची माझ्या बाबांनी म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासींनी, माझे कीर्तनातले गुरुवर्य हरिभक्तीपरायण भरतबुवा रामदासी आणि सौ प्रज्ञा रामदासी माझे आई वडील, या दोघांनी अत्यंत छान प्रकारानं कालच्या बाबांच्या कीर्तनात त्यांनी अत्यंत सुटसुटीत अशी करून भावाची व्याख्या जाता जाता आपल्या समोर मांडली होती. ती अशी: प्रेमणस्तु प्रथमावस्था भावैत्युच्यते बुधैः शुद्ध सत्व विशेषात्मा प्रेम सूर्यांशु साम्य भाग रुचिभिश्चित्तमाश्रम्य कृतसव भाव उच्यते. की भाव म्हणजे प्रेम, भाव म्हणजे निष्ठा, भाव म्हणजे श्रद्धा, भाव म्हणजे विश्वास,
या भावाला अनेक समानार्थी शब्द आहेत, लक्षात घ्या. भाव म्हणजे प्रेम. तात्पुरता आपण एवढंच लक्षात ठेवूया, भाव म्हणजे प्रेम. सज्जन हो, अध्यात्मशास्त्रात भाव या शब्दाला अत्यंत महत्व आलेलं आहे. भावाशिवाय कुठलीही केलेली भक्ती अध्यात्मातली ही भक्ती ठरत नाही, तर ती निरर्थक ठरते, लक्षात घ्या. भाव नसेल तर त्या भक्तीला काहीही किंमत उरत नाही. शास्त्रकार एके ठिकाणी एका सुभाषितात सांगतात, न काष्ठे विद्यते देवो, न काष्ठे विद्यते देवो, न पाषाणे न मृण्मये, भावे हि विद्यते देवो, तस्मात् भावो हि कारणम. की देवाचं अस्तित्व हे लाकडात नाही, दगडात नाही, मातीत नाही, तर ते केवळ आणि केवळ भावात आहे. न काष्ठे न पाषाणे न मृण्मये, लाकडात नाही, दगडात नाही, मातीत नाही, तर ते केवळ कशात आहे? भावात आहे. जसा भाव आपण त्या भगवंतावर ठेवू तसा तो आपल्याला प्राप्त होतो, तसा तो आपल्याला साक्षात्कार देतो. याबद्दल कुठलीही शंका, कुठलाही संदेह मनात धरू नका. आजकाल कसं आहे माहितीये का, लोकांच्या मनात संदेह आणि शंकाच जास्त आहे कुठल्याही गोष्टीच्या. परवाच्या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी सांगितलं बघा, एखादं जर आपण एखाद्याला म्हणलं ना की भाव ठेव बाबा, देव मिळतो तुला, तो लगेच शंका काढेल, देव असतो का? त्यांनी सांगितलं की नाही परवा कीर्तनात. तुम्ही कितपत भाव ठेवून कीर्तन ऐकता ते मलाही माहित नाही. त्यांनी कीर्तनात परवा जाता जाता ओझरता उल्लेख केला. लोकांना शंकाच फार असतात. चांगल्या गोष्टीत तर हमखास असतात, चांगल्या गोष्टीत हमखास शंका असतात. वाईट गोष्टीत एखाद्या वेळेस शंका नसेल, पण चांगल्या गोष्टीत ठरलेली असते शंका. तर एकनाथ महाराज म्हणतात की ये अर्थी संदेह धरू नका, की हे बाबा या बाबतीत तू कुठलीही शंका मनात आणू नकोस. भाव ठेवल्यानंतर देव मिळतो म्हणजे मिळतोच, हा सिद्धांत आहे. आणि सिद्धांत हे कधीही खोटे नसतात. सिद्धांत हे कधीही खोटे नसतात, लक्षात घ्या. जाता जाता विषय समजावून देण्यासाठी म्हणून तुम्हाला एक उदाहरण देतो. उदाहरण काय असतं, माणसाला चांगल्या बाबतीत फार शंका असते. एकदा काय झालं, एक माणूस होता, रात्री भरपेट जेवण केलं त्यानं, भरपेट, पोट फुटेस्तोर जेवला. खिचडी काय, कांद्याची भजी काय, कढी काय, गोड काय असेल ते भरपूर जेवला, भरपूर. आता पोटापेक्षा जास्त खाल्लं की शेवटी त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी भोगावाच लागणार ना. ते काय चुकलेलं आहे का, निसर्ग आहे तो, त्याला काय पर्याय नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच निघाला बाहेर. जुना काळ होता, बाहेर जावं लागायचं. आता सरकार एक चांगल्या योजना राबवतंय, हागणदारी मुक्त गाव, प्रत्येक घर तिथं शौचालय. त्याच्यात मला जाता जाता बोलावंसं असं वाटतं, शौचालय बांधायला सरकारकडूनच पैसा घेतो आपण. काय वाईट वेळ आहे, ते तरी स्वतःच स्वतः बांधावं ना. सरकारने तरी कुठं कुठं लक्ष द्यावं तेच कळत नाही मला. अवघड आहे. असो, माझा मुद्दा तो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच ह्याला पोटानं आवाज दिला. आवाज दिला की हा निघाला, हातात तांब्या घेतला, दारात आला आणि दार उघडलं. आता घराच्या बाहेर, त्या दाराच्या बाहेर पाय टाकणार एवढ्या त्याला मांजर आडवी गेली. काय झालं, मांजर आडवी गेली. आता हा तिथं तो तांब्या हातात घेऊन मनात विचार करायला लागला, आता जाऊ का नको, गेलो तर काम होईल का नाही. आता मला सांगा, ह्याला ज्या कामाला जायचं होतं त्या कामाचा आणि मांजर आडवं जाण्याचा काही संबंध आहे का? अजिबात संबंध नाही. पण शंका, मी कशावर बोलतोय लक्षात घ्या, मी कुठेही विषय सोडून तुमच्या समोर निरूपण करणार नाही. शंका माणसाला कशी असते, ह्याच्या मनात शंका निर्माण झाली. आता जर मी गेलो आणि काम झालं नाही तर, आता मांजर तर आडवी गेली, काय करावं, ह्याच्या मनात शंका निर्माण झाली. हा हातात तांब्या तसाच, पोट दाबलं दोन्ही हाताने, आणि एका हाताने पोट दाबलं, एका हातात तांब्या, आणि जोरात कळवळतोय, आता काय करू, जाऊ का नको, गेलो तर काम होईल का नाही, जाऊ का नको, गेलो तर काम होईल का नाही, ह्याचं चाललेलं. 5-7 मिनिटं गेली तशीच पोट दाबण्यात. सकाळची वेळ होती, त्याच रस्त्याने एक भटजी बुवा चाललेले होते. हातात पोथ्या वगैरे होत्या, कथेकरी होते, हातात पोथ्या, पंचांग सगळं होतं. यानं त्यांना पाहिलं, आवाज दिला, ओ बुवा म्हणाले, इकडे या. आता ह्याला वाटलं काहीतरी काम असेल, ह्याला बोलवलंय.
हे भटजी बुवा, हे कथेकरी बुवा, पुराणिक बुवा त्याच्या दारात गेले. काय झालं म्हणाले. म्हणाले सांगू का तुम्हाला, माझी एक अडचण झाली. बोला ना म्हणाले. काय, मला तुमच्याकडून थोडा मार्गदर्शन हवं होतं म्हणाले, सल्ला हवा होता. तर ते म्हणाले काय झालं सांगा मला. हा म्हणाला झालं असं की मी रात्री भरपूर जेवण केलं म्हणाले आणि सकाळी उठलो तर माझं पोट खराब झालं, मला तिकडे जायचं होतं म्हणाले प्रातर्विधी करायला बहिर दिशेला. तर म्हणे मी निघालो, माझ्या घराचा दरवाजा उघडला, पण दरवाजा उघडला की मला मांजर आडवी गेली म्हणाले. त्यामुळे मला एक सांगा की मी जर तिकडे गेलो तर काम होईल का नाही. आता ते महाराज हुशार होते, ते म्हणले हो डोक्यात जरा कमीच दिसतोय, म्हणजे अकलीचा भाग नाहीच आहे याला. आता हा ज्या कामाला जाणार आहे त्याचा मांजर आडवा जाण्याचा काहीतरी बादरायण संबंध आहे का म्हणाले. पण नाही. पण कुठलाही संबंध कुठं जोडायची आपल्याला फार घाण सवय. आज बघतोच आहेत आपण त्याच्यावरून काय चाललंय ते. समझदारों को इशारा काफी आहे. मला जास्त काही खोलात बोलायचं नाही कशाबद्दल असो. तर ह्यानं प्रश्न विचारला, म्हणाले बघा तुमच्या त्या पोथ्या पुराणात त्याच्यावर काही इलाज आहे का, उत्तर आहे का. आता त्या महाराजाला चांगलं माहिती होतं की असल्या प्रश्नाची उत्तरं त्या पोथ्यांमध्ये असतात का, नसतात. पण त्यानं मुद्दाम ह्यानं त्याला परीक्षा घ्यायला बोलवलं ना, त्यानं ह्याची परीक्षा घेतली उलटी. एक 5 मिनिटं त्यानं आपलं हातावर इकडं तिकडं केलं, 4 पुस्तकं चाळले, हेच आपलं चालूच. अबा बाबा बाबा अगं आई काय करू, अगं आई. 5-7 मिनिटं जाऊ दिले त्या बुवांनी सुद्धा. आणि मग म्हणाले मला असं वाटतंय तुम्ही तिकडं नाही गेलात तरी चालल. हा म्हणाला अहो तसं कसं म्हणताय, काम पूर्ण होणार नाही का म्हणाले. नको जाऊ का तिकडं. हा म्हणाला तसं नाही, तिकडं जाऊन तुम्ही जे काम करणार होतात ते आता 2 मिनिटात इथंच होईल म्हणाले, तिकडं जायची काही गरज नाही म्हणाले. काय म्हणाला तो, तिकडं जाऊन तुम्ही जे काम करणार होतात ते आता 2-5 मिनिटात इथंच होईल म्हणाले, तिकडं जायची काही गरज नाही, तुम्ही त्याच्यापेक्षा इथंच थांबा. तर आपला दृष्टांत संपलाय. महत्वाचा मुद्दा काय तर कुठल्याही बाबतीत माणसाला शंकाच फार, आणि त्यातल्या त्या चांगल्या गोष्टीत तर अतिशंका माणसाला असतात. देव आहे का, असला तर तो दिसल का, दिसत असेल तर तो कुणाकुणाला दिसलाय, मग आम्हालाच का दिसला नाही, अशी 100 शंका आपल्या डोक्यात असतात. पण या सगळ्यांचं उत्तर नाथबाबांनी पहिल्या चरणात दिलेलं आहे. ते म्हणतात भावतोची देव, भावतोची देव, ये अर्थी संदेह धरू नका. की हे मानवा भावातच देव आहे, या बाबतीत तू कुठलाही संदेह धरू नको, शंका धरू नकोस. पहिलं चरण इथं संपल्यानंतर आपल्या ही गोष्ट लक्षात येते की देवाला जर आपलंसं करायचं असेल तर आपल्याला त्याच्या प्राप्तीचा भाव ठेवावा लागतो. भावाची व्याख्या मी आपल्याला सांगितली की भाव म्हणजे विश्वास, भाव म्हणजे श्रद्धा, भाव म्हणजे प्रेम. आपण देवाला जसं ह्या गोष्टी अर्पण करायला लागतो तसं देव हा आपल्याला सगुण साकाराचा, सगुण साक्षात्काराचा विषय व्हायला लागतो. सज्जन हो, लक्षात घ्या. दुसऱ्या चरणात नाथबाबा म्हणतात भावची कारण, भावची कारण या परते साधन आन नाही. की हे मानवा तुला जर त्याला आपलंसं करायचंय तर तुला त्याच्या प्राप्तीचा भाव ठेवावा लागेल, त्याशिवाय तो तुला मिळणार नाही, त्याशिवाय तो तुला प्राप्त होणार नाही. सज्जन हो, या संदर्भात संस्कृत भाषेत एक अत्यंत छान सुभाषित आहे, ते तुमच्या समोर सांगतो. सुभाषितकार असं म्हणतात मंत्रे तीर्थे द्विजे देवे, मंत्रे तीर्थे द्विजे देवे, दैवज्ञे भेषजे गुरो, यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी. की या जगात अशा काही गोष्टी आहेत, लक्षात घ्या, या जगात अशा काही गोष्टी आहेत की त्या गोष्टींवर जोपर्यंत आपण भाव ठेवत नाही तोपर्यंत त्या आपल्याला साक्षात्कार त्या गोष्टींचा होत नाही. अशा कोणत्या कोणत्या गोष्टी सांगतो आता मी तुम्हाला. सुभाषितकारांनी पहिली गोष्ट सांगितली मंत्रे. मंत्र जे असतात ना, वेगवेगळ्या पोथ्यांमध्ये वेगवेगळे मंत्र असतात, त्या मंत्रांवर आपण जसा भाव ठेवू तसे ते मंत्र आपल्याला फलदायी होतात. आता तुम्ही म्हणाल कसं, पूर्वीच्या काळी जे यज्ञ यागादी कर्म आपल्या भारतीय संस्कृतीत होत असत, आर्य सनातन वैदिक हिंदू संस्कृतीत होत असत, त्या यज्ञकर्मामध्ये मंत्राने अग्नी प्रज्वलित केला जायचा. हे मंत्राचं सामर्थ्य होत. अग्नीची स्थापना कशी व्हायची
त्या यज्ञवेदीवर, त्या यज्ञाच्या कुंडात त्या समिधा, ती लाकडं ठेवली जायची. आणि ती लाकडं ठेवल्यानंतर ज्या वेळेला अग्निनारायणाचा मंत्र उच्चारला जायचा, त्यावेळेला तो अग्नी प्रगट व्हायचा, अग्निनारायण प्रगट व्हायचा. हे मंत्राचं सामर्थ्य आहे. त्याचं कारण काय, तर त्या काळातले जे ऋषी मुनी विद्वान हे होते, त्यांचं पूर्ण भाव, पूर्ण प्रेम, पूर्ण विश्वास, पूर्ण निष्ठा त्या मंत्रांवर होती. त्या मंत्रांवर संपूर्ण भाव असल्या कारणानं तो मंत्र तितका साक्षात्कारी होता, तो तितका गुणकारी होता की अग्नीचं प्रकटीकरण करण्यासाठी अग्नीचा मंत्र म्हणला की अग्नी प्रकट व्हायचा, पर्जन्याचा मंत्र म्हणला की पाऊस पडायचा. मंत्रे, दुसरी गोष्ट, मंत्रे तीर्थे, तीर्थावर आपला जसा भाव असेल तसं आपल्याला तीर्थयात्रेचं फळ मिळतं, तसं आपल्याला तीर्थयात्रेचं फळ मिळतं. आता तीर्थयात्रेबद्दल मी बोलू नये आणि तुम्ही ऐकू नये. तीर्थाचा तर बोजावरा मागच उडवला आपण. आठवतंय का काही? तृप्तीताई, तृप्तीताईचं नाव आठवतंय का? देसाई, तृप्ती देसाई प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जायचं आणि नको तर तमाशा करायचा. झालं. शनी शिंगणापूरला जायचं, शनीच्या मंदिरात महिलांनी जाऊ नये म्हटलं की तिथं महिलांनी जायचं. मारुतीला महिलांनी स्पर्श करू नये म्हटलं की त्या मारुतीला जाऊन मिठी मारायची. तीर्थावर तर आपला भाव राहिलेलाच नाहीये. तीर्थाची शक्य तेवढी विटंबना आपणच करतो. बरोबर आहे, माझं बोलणं काही चुकीचं असेल असं मला वाटत नाही. आता ते काय निघालंय, तीर्थयात्रा, ते सहली सारखे काढतात बाबा ट्रॅव्हल्सवाले, तीर्थयात्रा कंपन्या, काय ते यात्रा सहल वगैरे काहीतरी आहे, मला नाही जास्त माहित. मी कुठल्याही तीर्थयात्रेला कधी गेलेलो नाही, जाण्याची इच्छाही नाही मनातून. प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तीर्थाचा धंदा तिथल्याही लोकांनी मांडलाय. आपणही इकडून जाऊन तो धंदा मांडतो आणि अशा प्रकारे आपण त्याचं पावित्र्य घालवलेलं आहे. त्या तीर्थावर भाव कमी आणि बाकीच फापट पसारा जास्त असतो असं माझं वैयक्तिक मत आहे. मला कुणालाही कुणावरही टीका करायची नाही, टिप्पणी करायची नाही, पण मला जे भासतंय ते मी बोलतोय. तीर्थावर आपला भाव कमी आणि आपण तिथं जाऊन शो ऑफच जास्त करतो. तिथल्या गोष्टींमध्ये आपण अडकूनच जास्त बसतो असं माझं वैयक्तिक मत झालेलं आहे. कारण मुळात मुद्दा असा आहे की तीर्थयात्रा, पायी तीर्थयात्रा मुखी राम राम, आणि हाची माझा नेम सिद्धी नाही. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेली. तीर्थयात्रा ही पायी सांगितलेली आहे, पायी वारी. वारीचं सुद्धा स्वरूप इतकं गलिच्छ वरचेवर होत आहे पंढरीच्या वारीचं की आपण त्याच्यावर बोलू नये. हौसे गौसे नवसे सगळे त्या वारीत सहभागी होतात. काय त्या वारीचं? पायी तीर्थयात्रा सांगितलेली आहे. स्लीपर कोच गाडीत बसून तीर्थयात्रा करायच्या, हेलिकॉप्टरनी ऋषिकेशला जायचं, केदारनाथाला जायचं, गंगोत्री यमुनोत्रीला जायचं, कितपत योग्य आहे? ज्यांना पॉसिबलच नाहीये, ज्यांची शारीरिक क्षमता नाहीये, ज्यांचे पाय गेलेले त्यांचं ठीक आहे, पण ज्याला शक्य आहे त्या लोकांनी पायी तीर्थयात्रा करायला हवी. असं काही नाहीये की एकदमच जाण चारी धाम करून या. कारण आता लोकांचं, मी म्हणलो ना की प्रत्येक चांगल्या गोष्टीत शंका कुशंका खूप उपस्थित करतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट न करण्याला भरपूर कारण असतात आपल्याकडे. पहिल्या काळात लोक रिकामे होते. आताचे लोक काय म्हणतात, पहिल्या काळात लोक रिकामे होते पै पै यात्रा करायला, आता आम्ही एवढे रिकामे आहेत का? अरे करूच नको ना मग. तुला कोणी बळजबरी केली का? जाऊच नको तीर्थयात्रेला. म्हणे नाही भावन देवा मला पाव, तुकडोजी महाराज म्हणतात. काय कामाचं आहे? स्लीपर कोच मध्ये बसायचं, हातात समोसे घ्यायचे, पुरी भाजीचा नाश्ता करायचा आणि देवाच्या तीर्थयात्रेला जायचं. काय चाललंय? उक्ती आणि कृतीत आजकालच्या लोकांच्या फरक आहे. असो, माझा तोही मुद्दा नाही. तीर्थयात्रांचा आपणच बोजावरा उडवलाय, मंत्रांचा आपणच बोजावरा उडवलाय. मंत्रे तीर्थे द्विजे, द्विज म्हणजे ब्राह्मण. याबद्दल मी बोलू नये, तुम्ही ऐकू नये. कारण मुद्दा असा आहे की मी जर काही बोललो तर पुन्हा त्याला जातीय रंग येईल. आधीच काही कमी कुटाने आपल्या मागे नाही येत. काही ना काही जातीय विद्वेष भडकावून आपल्या महाराष्ट्राचं वातावरण वरचेवर, आपल्या देशाचं वातावरण वरचेवर गढूळ करण्यात
काही मंडळी अग्रेसर आहेत, त्याच्यात आपण या गोष्टीवर बोलून पुन्हा विनाकारण पराचा कावळा होण्यापेक्षा आपण हा इथंच विषय थांबवूया. मंत्रे तीर्थे द्विजे आणि देवे, देवावर तुमचा जसा भाव असेल तसा तो देव तुम्हाला प्रत्ययाला येतो, तसा त्याचा साक्षात्कार, तसं त्याचं सगुण साकार रूप तुमच्यापर्यंत येतं. देवावर तुमचा भाव असेल तसा तो तुमच्यापर्यंत येतो. मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे, दैवज्ञ म्हणजे ज्योतिषी, ज्योतिष पाहणारा म्हणजे दैवज्ञ. आता ज्योतिष पाहणाऱ्याच्या मागे कोण लागले सांग का? अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले. ते म्हणते ज्योतिषशास्त्र हे थोतांड आहे. डॉक्टर पानसरे, नाही सॉरी, डॉक्टर दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरीशंकर वगैरे लोक, हे अन्निसवाले, हे म्हणतात ज्योतिषशास्त्र हे थोतांड आहे. आता काय बोला? असं बोलल्यावर बोलावच काय? बोलण्यासारखं खूप आहे, पण ते कसं होतं की मी लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होतं. विनाकारण पुन्हा आपल्या बोलण्यामुळे गालबोट लागायला नको चांगल्या कार्यक्रमाला. त्यामुळे माझ्या वाणीला इथे मी विरामच देतो. मला बोलायचं खूप आहे, पण माझ्यावर काही रिस्ट्रिक्शन्स असल्या कारणानं आणि सध्या वातावरण योग्य नसल्या कारणानं मी तोही विषय इथे सोडून देतो. मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरो, भेषज म्हणजे वैद्य, भेषज म्हणजे वैद्य. डॉक्टरवर तुमचा जसा विश्वास असेल तसा त्या डॉक्टरचा गुण तुम्हाला येतो. हा एवढ्या बाबतीत मात्र आहे, डॉक्टरवर सगळ्याचा विश्वास असतो, त्याला काही येऊ नाहीतर नाही येऊ, म्हणजे फुटा फुटावर डॉक्टर आहे. त्याच्यामुळे कानाचा वेगळा, नाकाचा वेगळा, उजव्या डोळ्याचा वेगळा, डाव्या डोळ्याचा वेगळा, डाव्या पायाचा वेगळा, उजव्या पायाचा वेगळा, दाताचा वेगळा, कशाची डॉक्टर आहेत आजकाल, कशाची. तर आणि सगळ्यात शेवटी तुमचे गुरु, गुरुवर तुमचा जसा भाव असेल तसं त्या गुरुची कृपा तुमच्यावर होते. या 7 गोष्टींवर शास्त्रकार म्हणतात तुम्ही जसा भाव ठेवाल तशा त्या तुम्हाला फलद्रूप होतात. आणि याचंच उत्तर देताना तातबाबा म्हणतात भावची कारण या परते साधन आन नाही. की हे मानवा, तुला जर देव आपलासा करायचा असेल तर भावची कारण, भावाशिवाय अन्य दुसरं कुठलंही साधन तुझ्याकडे नाहीये. भावे भक्ती बळे, भावे देव मिळे, 3रं चरण. की या भक्तीच्या, या भावाच्या जीवावर देव आपलासा करता येतो. आता तुमच्या समोर प्रश्न पडेल की असा देव आपलासा कुणी केला बरं भावाच्या जीवावर? हजारो लाखो कितीतरी उदाहरणं आपल्याकडे या बाबतीत आहेत. हजारो लाखो आणि कितीतरी उदाहरणं आपल्याला या बाबतीत बघता येतील. सज्जन हो, लक्षात घ्या, आमचे सगळे संत, या संतांनी काय केलं? केवळ आणि केवळ भावाच्या जीवावर देवाला आपलंसं केलं. आमची जनाबाई म्हणते धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर. हो धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा. हृदय बंदी खाना केला, 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 आत विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला.
हृदय बंदी खाना केला. काय म्हणते जनाबाई की धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. की हा दोर कुठला तर हा भावाचा दोर. प्रत्येक संतांनी भावाच्या जीवावर भावे भक्ती बळे भावे देव मिळे निज भावे सोहळे स्वानंदाचे या भावाच्या जीवावर तो भगवंत तो देव आपलासा केला. लक्षात घ्या. अर्जुन गोपिका सुदामा बळीराजा या सगळ्या भक्तांनी काय केलं तर केवळ आणि केवळ आपल्या या भावाच्या जीवावर त्या देवाला आपलंसं केलेलं आहे. भाव जर त्या देवावर असला तर आणि तरच तो बद्ध होतो, तर आणि तरच तो आपलासा होतो. अन्य कुठल्याही मार्गाने तो मिळत नाही. या परते साधन आन नाही, दुसरं कुठलाच साधन नाही, दुसरा कुठलाच मार्ग नाही. लक्षात घ्या. महाभारतातलं वर्णन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्या वेळेला कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध अटळ आहे हे ठरलं तरी एकदा शेवटची शिष्टाई करण्यासाठी म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वतः कौरव पक्षाकडे आले. त्यावेळेला कौरवांनी त्या कृष्णाला त्या प्रभूला बांधण्याचा प्रयत्न केला. कशाने? आपल्या संपत्तीने बांधण्याचा प्रयत्न केला. शिष्टाईला भगवंत ज्यावेळेला कौरव पक्षाकडे आले त्यावेळेला भगवंतांना आपल्या संपत्तीनं आपण चकित करून सोडू म्हणाले. एवढी संपत्ती आपल्याकडे आहे जी संपत्ती बघून स्वतः भगवान श्रीकृष्ण असं म्हणेल की काय संपत्ती या कौरवांकडे, आपण यांच्याच बाजूनी गेलं पाहिजे. भगवंताला स्तिमित करण्यासाठी, भगवंताला बांधून टाकण्यासाठी, भगवंताला आश्चर्यचकित करून सोडण्यासाठी कौरवांनी त्याला संपत्तीनं बांधण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण मार्ग कृष्ण ज्या मार्गाने येणार होते तो संपूर्ण मार्ग सुवर्णाच्या मुद्रांनी भरून टाकला गेला. त्या सोन्यावरून चालवत कृष्णाला कौरव पक्षाने आपल्या त्या नगरीत आणलं. पण त्या संपत्तीनं श्रीकृष्ण भगवान बांधले गेले का? अजिबात नाही. संपत्तीनं त्या भगवंताला बांधण्याचा प्रयत्न कौरवांनी केला पण तो बद्ध झाला नाही. याच कृष्णाला बालपणी त्याच्या आईनं म्हणजे यशोदा मातेनं काय केलं होतं ते आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी आपण मागच्या वर्षी भागवत कथा ऐकली, या वर्षी आपण भागवत कथा ऐकणार आहोत. भागवतातल्या कथा आपण सगळ्यांना, कृष्णचरित्र सगळ्यांना माहिती आहे. यशोदा मातेला त्या खोड्या करणाऱ्या कृष्णाला काय केलं होतं माहितीये? दोरखंडानं उखळाला बांधायचा प्रयत्न केला होता यशोदा मातेनं. पण तो कृष्णबद्ध झाला का? नाही. आमच्या संतांनी खूप गोड त्या कृष्णाच्या खोड्यांचे अभंग गवळणी रचलेले आहेत. खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. हाती घेऊन आकाशी शिकविते
सज्जन हो, यशोदा मातेनं त्या खोड्या करणाऱ्या कृष्णाला, कृष्ण काय करायचं तर कधी यमुनेच्या पाण्याकडे खेळायला जायचा, कधी त्या अंगणातली माती उचलून खायचा. खूप 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 त्रास कृष्णानं बालपणी यशोदा मातेला दिला. या अशा खोड्या करणाऱ्या खोडकर कृष्णाला यशोदा मातेनं दोरखंडानं